Students, welcome to SchoolViz, your learning app for 9th and 10th preparation. We are going to learn something new today, and let's start with the topic. SchoolViz is biggest platform for your education of 9th standard board and 10th standard boards, the informative channel for yours. So before going to our class, we should know about. Okay, just set. I will set the camera first. Okay, camera is setted. सो आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण या स्कूलविज वरचं जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ते याला सबस्क्राईब केल्यानंतरच त्याचं नोटिफिकेशन येईल, त्यावेळेसच तुम्ही ते बघू शकाल. ठीक आहे, सो डोंट मिस टू सबस्क्राईब. आपल्या फेसबुक चॅनलला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप लवकरच तयार करण्यात येईल आणि इंस्टाग्राम वरती पण आपलं पेज आहे, त्याला पण तुम्ही सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब वरती सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भारतातील पश्चिम घाट व त्यांची वैशिष्ट्ये याच्याबद्दल आपण जाणणार. पश्चिम घाट काय, तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना एवढं फारसं त्याबद्दल माहिती नसतं. तुम्ही तिथं राहत जरी असाल तरी तुम्हाला अजूनही पश्चिम घाट म्हणजे काय, वेस्टर्न घाट्स काय तर ते माहित नाही. तुम्हाला सांगायचं झालं, सह्याद्री नाव तुम्ही ऐकलं असेल. सह्याद्रीला म्हणजे सह्याद्री हा जो आपल्या महाराष्ट्रातला भाग आहे, तो समजा इथं मी महाराष्ट्राचा एक हे काढतो डायग्राम. ओके, I am showing you the Maharashtra. Okay. So this is Maharashtra, and you can see that here. Okay. हा जो काही भाग आहे, या भागामधून सह्याद्री आहे, म्हणजे हा जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे, या भागामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातला जो सह्याद्री पर्वत आहे, आपल्या महाराष्ट्राने वेस्टर्न घाटला एक नाव दिलंय, ते नाव दिलंय सह्याद्री पर्वत असं नाव दिलंय. तर हा सह्याद्री पर्वत मध्ये खूप घनदाट वन, जीवसंपत्ती, जैवसंपत्ती, खूप बायोडायव्हर्सिटी आहे. फ्लोरा आणि फौना मध्ये तिथं काही कमी नाही. ठीक आहे, विशिष्ट फलपौधे, त्यानंतर विशिष्ट प्राणी ते त्या भागात खूप जास्त प्रमाणात आढळतात, कोकण किनारपट्टीच्या या भागामध्ये. बिफोर गोइंग टू द चॅप्टर, आजचा क्वेश्चन ऑफ द डे आहे की लॉंगेस्ट हायवे इन इंडिया कोणता आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर लॉंगेस्ट हायवे इन महाराष्ट्र नॅशनल हायवे नंबर 6 आहे, पण तसाच इंडियामध्ये पण नॅशनल हायवे नंबर कोणता तरी आहे, त्याचा आन्सर तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. डिड यू नो, इंटरेस्टिंग फॅक्ट ऑफ द डे, याच्यामध्ये लक्षात ठेवा, डिड यू नो दॅट ऑस्ट्रिच आय इज बिगर दॅन इट्स ब्रेन. ऑस्ट्रिचचा जो डोळा असतो शहामृगाचा, तो मोठा असतो त्याच्या ब्रेन पेक्षा पण. ठीक आहे, ऑस्ट्रिचचा डोळा त्याच्या ब्रेन पेक्षा मोठा असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे आहे पश्चिम घाट. याचा एक व्हिज्युअल व्ह्यू तुमच्या समोर मी आणण्याचा प्रयत्न केलाय, कारण काही लोकांना पश्चिम घाट ही संकल्पना फारशी माहित नसते, त्यात काय आहे एवढं इंटरेस्टिंग, तर ते मी तुम्हाला डायरेक्ट दाखवायला आणलंय. ठीक आहे, यू कॅन सी हिअर. ओके, सी इट व्हेरी मायन्युटली. याच्यात कोणते वन आढळतात, कोणते प्राणी आढळतात, हे पण मी तुम्हाला सांगेल. बेसिकली हा वेस्टर्न घाट एकट्या आपल्या महाराष्ट्रात पसरलेला नाही, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, त्यानंतर केरला, तमिळनाडू इथपर्यंत हा भाग पश्चिम घाटाचा पोहोचलेला आहे, हे पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर याच्यातलं सगळे वैशिष्ट्य आपण जाणणार आहोत. लेट मी सेट द कॅमेरा वन्स अगेन बिकॉज इकडे झाला, फास्ट झाला. तर सह्याद्री हा पश्चिम घाटातलाच एक भाग आहे, ज्याला आपल्या महाराष्ट्राने एक स्पेसिफिक नाव दिलंय, सह्य पर्वत. आणि भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वत श्रेणी आहे पश्चिम घाट. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम कडेवर उत्तर दक्षिण पसरलेल्या या पर्वत श्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचं मैदान दख्खनच्या पठारामधून अलग झालंय. ठीक आहे, अरबी समुद्रामुळे, ठीक आहे, इथं काय म्हटलंय की अरबी समुद्राच्या किनाऱ्यापट्टीवरचा जो काही भाग आहे, इकडला भाग हा वेगळा झालाय या भागापासून, महाराष्ट्र पठारापासून. तर कशामुळे, सह्याद्री पर्वत रांग त्याच्या मधातून जाते त्यामुळे. ठीक आहे, त्यानंतर उत्तरेस आता दख्खनचं पठार म्हणजेच डेक्कन प्लॅट्यू. डेक्कन प्लॅट्यू मीन्स महाराष्ट्र पठार असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता. उत्तरेस तापी नदी आहे, तसेच दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत अरबी समुद्राला अशा समांतर ही एक श्रेणी पसरली आहे, तिला सह्याद्री श्रेणी किंवा पश्चिम घाट तुम्ही म्हणा, वेस्टर्न घाट इट्स सोयीस्कर आहे. सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे. म्हणजे उत्तर दक्षिण लांबी जर तुम्ही बघितली, ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, ती 1600 किलोमीटर एवढी पसरलेली आहे सरासरी. आणि याची उंची सरासरी 1200 मीटर एवढी आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप महत्वाचे पर्वत पण तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पर्वताच्या पश्चिम उतार तीव्र, तर पूर्वेकडे पठारी भागावरील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू
या राज्यातील 60,000 चौरस किलोमीटर क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेणांनी व्यापलेलं आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे. हे पण लक्षात ठेवा. वेस्टर्न घाटचा सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. पॉइंट टू बी नोटेड. ओके. आणि आपण मागच बघितलं होतं की कर्नाटकमध्ये खाण आहे, त्या ठिकाणी सोनं सापडतं. त्या खाणीचं नाव आहे कोलार गोल्ड माइन्स. ओके. आणि महाराष्ट्रात, कर्नाटक, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये या ठिकाणी याचं 60,000 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे. हे पण लक्षात ठेवा. आणि गोवा यांनी टाकायला विसरले, ते पण आपण लक्षात ठेवायचं. भूवैज्ञानिकेचा इतिहास जाणून घेऊ. सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खन पठाराच्या विभंग कळा आहे. म्हणजे दख्खनच्या पठाराला कोकण किनारी पट्टीपासून विभागणारा एक भाग. ठीक आहे. त्याला आपण दाखवायला गेलो. समजा हे जे आहे हे कोकण किनारपट्टी, इकडे अरबी समुद्र आहे आणि या भागामध्ये सह्याद्री पर्वत आणि या भागामध्ये महाराष्ट्र पठार. तर हे मधात जे काही निर्माण झालंय कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्र पठाराच्या, याला आपण सह्याद्री पर्वत असं म्हणतो. जवळपास 1600 किलोमीटर हा पसरलेला भाग आहे उत्तर दक्षिण आणि 1260 याची उंची आहे, ते आपण बघितली. त्यानंतर यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्चिम घाट ही संज्ञा सर्वाधिक उचित ठरते महाराष्ट्रीय लोकांसाठी. याला सह्य पर्वत असंही म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सुमारे 150 दशलक्ष वर्षपूर्वी गोंडवाना भूमी या महाखंडाचं विभाजन झालं होतं. आणि गोंडवाना आणि लॉरेशिया हे पण तुम्हाला माहिती आहे, मी शिकवलेलं आहे तुम्हाला. त्यावेळी दख्खनच्या पठाराचे विभाजन झालं असावं. त्यामुळे आजच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंग रेषा निर्माण झाली आणि विभंग रेषाचा पश्चिमेकडचा भाग खाली खचल्यामुळे काय तयार झालाय? कोकण कळा प्राप्त झालाय आपल्याला पश्चिमेकडचा. आणि भारतीय द्वीपकल्प पठाराची ही पश्चिम कळा म्हणजेच पश्चिम घाट होय, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ही क्रिया अचानक घडली नाही. ही एक मंद क्रिया मंद गतीने घडलेली आहे. मियामी विद्यापीठातील भूवैज्ञानिक बॅरेन व हॅरिस, ओके, बॅरेन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सुमारे 100 ते 80 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या दरम्यान मदागास्कर पासून विभागून भारताचा पश्चिम किनारा अस्तित्वात आला आणि या पश्चिम किनाऱ्याचं विभंजन होऊन पश्चिम घाट या 1000 मीटर उंचीच्या उभ्या कळ्याची आकस्मिक निर्मिती झाली, असं मियामी विद्यापीठातील भूवैज्ञानिक बॅरेन व हॅरिसन यांचा सिद्धांत सांगतोय. त्यानंतर सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगीचं प्रकाराचं ज्वालामुखीचे उद्रेक झाले. त्याच्यापासून डेक्कन प्लॅट्यू तयार झाला. आणि हा डेक्कन प्लॅट्यू एक लक्षात ठेवा की डेक्कन प्लॅट्यू पूर्णतः आपल्या याच्यापासून बेसाल्ट रॉक पासून बनलाय आणि लावारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचं विस्तृत जाळ थर आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात. मध्य भारताचा फार मोठा भाग यानं व्यापलाय. अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे आणि झालेल्या संचयनामुळे पश्चिम घाट प्रदेशाची भूर संरचना बनली आहे. पश्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वीचं हे जुनं असावं. पश्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून तर दक्षिणेकडचा विभाग ग्रॅनाइट आणि पटिताश्म खडकापासून बनलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारणतः 3 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खॉन्डेलाइट, लेप्टिनाइट, प्लेटिनाइट, रूपांतरित पटिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोह खनिज, डोलेराइट, अँथ्रासाइट हे खडक या भागामध्ये तुम्हाला एर्नॉर्थसाइट, ओके, या प्रकारचे सगळे खडक या भागात पाहायला मिळतात. दक्षिणेकडील टेकड्यांकडे अवशिष्ट जांभा खडक आणि बॉक्साईटचं पण प्रमाण तुम्हाला पाहायला मिळतं. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी हे आपल्या महाराष्ट्रातली महत्वाची गिरिस्थाने आहेत, थंड हवेची ठिकाणे आहेत. कळसुबाई 1646 मीटरचं लॉंग हायेस्ट पीक आहे आपल्या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर कळसुबाई. आणि हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्लेर नाशिकमध्ये 1567 मीटर, हरिश्चंद्रगड 1424 मीटर, सप्तशृंगी 1416 मीटर ही काही महत्वाची शिखरं. त्र्यंबकेश्वरचं ती 1304 ही महत्व उंच ठिकाणे आहेत. आणि सह्याद्री व त्यांच्या वेगवेगळ्या डोंगर रांगांच्या माथ्यावर ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं ठरलेलं शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशालगड यासारखे अनेक डोंगरी किल्ले पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या दरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी 1085 मीटरचा, सोनसोगड 1186 मीटरचा, मार्लेगड 1054 मीटरचा हे गोव्यातील काही प्रमुख शिखर आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला पहिल्यांदा ते साईडलाच घ्यावं लागेल कारण हे दिसणार नाही याच्यामुळे. ठीक आहे, ओके, थोडा ऊपर इधर लेते इसको साइड में. तामिळनाडूच्या पश्चिमेवर
निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल भाग आहे आणि आपण जे बघितलं निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्व घाट एकत्र येतात. हाच तो भाग आहे ज्या ठिकाणी सह्याद्री पर्वत एकत्र येतो. या पर्वताची उंची 2000 मीटर पेक्षा जास्त आहे. त्यातच डोडा बेट्टा 2637 मीटर हे निलगिरीतलं सर्वोच्च शिखर आहे. डोडा बेट्टा, डोडा खाता ना तुम्ही, डोडा बेट्टा. त्यानंतर मारकुती, हे मारकुती 2554 मीटर हे दुसरं प्रमुख शिखर आहे. त्यानंतर डोडा बेट्टा नंतर उटकमंड, ओके, उटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण निलगिरी पर्वतात आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिकरित्या भंग झालेल्या कळ्यांच्या आहेत. ओके, आणि पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे, हे पण आपल्याला पाहायला मिळतं. पालघाट खिंडीची रुंदी 24 किलोमीटर व सरासरी उंची 300 मीटर असून ही दोन समांतर विभागामधील खचदरी असावी असं पण तिला म्हटलं जातं. खचदरी म्हणजे असा भाग की ज्या भागामध्ये खिंड 24 किलोमीटर आणि सरासरी उंची 23 ते मीटर सांगितले. खचदरी म्हणजे एक अशी दरी निर्माण होते, व्ही शेप दरी, आणि मधात इथं काहीतरी असतं पण या नद्यांच्या प्रवाहामुळे हे तुटतं आणि तिथे एक दरी निर्माण होते, तिला खचदरी असं म्हणतात. त्यानंतर पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड असे बनले आहेत. अन्नाईमलाई हे दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वत श्रेणी आहे. ठीक आहे, आणि त्या श्रेणीतील अन्नाईमोडी 2695 मीटर हे दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर आहे अन्नाईमोडी. ओके, अन्नाईमोडी. त्यानंतर अन्नाईमोडी या शृंग बिंदूपासून उत्तरेस अन्नाईमलाई उंची 1800 ते 2000 मीटर, ईशान्येस पलनी, ओके, ईशान्येस पलनी 900 ते 1200 मीटर व दक्षिणेस कार्डामम, एचालल हे तिन्ही दिशांनी 3 डोंगर रांगा टेकड्या गेलेल्या आहेत. कोडाईकानल 2135 मीटर हे गिरिस्थान पलनी टेकड्यांमध्ये पण आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचंय. आता नद्या, या पश्चिम घाटामध्ये काही नद्या आहेत, त्यामध्ये एक जलविभाजकापैकीच येतो हा पश्चिम घाट म्हणजे. तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा तो एक प्रमुख जलविभाजक आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा, ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात त्यांना पूर्व वाहिनी नद्या म्हणतात आणि ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात त्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तापी व नर्मदा या नद्यांचा अपवाद वगळता भारतीय द्वीपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नद्या सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात आणि ही उगमस्थानं अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ 50 ते 80 या किलोमीटर दरम्यान आहेत. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी, भीमा, कावेरी, कृष्णा ह्या सगळ्या नद्या पूर्ववाहिनी आहेत, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गोदावरी नदी ही 4 स्टेट मधून जाते, महाराष्ट्र, त्यानंतर एक आहे छत्तीसगड, त्यानंतर एक आहे तेलंगणा आणि एक आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्री नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते गोदावरी. भीमा ही नदी जी आहे ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे, त्यामुळे ही सरळ पूर्वेला जात नाही, तर ही पहिल्यांदा कृष्णेला मिळते, मग त्या दोघी बहिणी स्पेशली त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. कावेरी ही दक्षिणेकडची गंगा, दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते, ही पण एक महत्वाची नदी आहे. ह्या सगळ्या सह्याद्री रांगातल्या पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि या पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभागात ठरतात. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा, मुळा, घोरनदी, त्यानंतर नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इत्यादी उपनद्यांचाही उगम ह्या सह्याद्रीतच होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि सह्याद्रीमध्येच त्या आहेत. घटप्रभेवरील गोकाक जवळ धबधबा सुंदर सौंदर्य तसेच विद्युत निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यामध्ये पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी डोंगर रांगामध्ये टेकड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तळवाकेरी येथे झालेला आणि शिमसा, हेमवती, किमंबी, भवानी उपनद्या देखील सह्याद्रीत उगम पावतात. तामिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार, तांपणी या नद्यांचे उगमही पश्चिम घाटातच झाले, हे पण लक्षात ठेवा. आणि काही महत्वाच्या नद्या इथे दिल्या कोकणातल्या, मी तुम्ही बघू शकता पश्चिम वाहिनी नद्या, त्यामध्ये सूर्या, दमनगंगा, वैतरणा, तानसा, त्यानंतर उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वसिष्ठी, शास्त्री, तेरेखोल ह्या काही महत्वाच्या नद्या आहेत. कुंडलिका नदी म्हणजे कोकणचं सेंटर, हे पण लक्षात ठेवा. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावडी, शरावती, बेळती, तांद्री, नेत्रावती, तर केरळमधील पेबोर, पोन्नारी, चल्लाकुली, पेरियार, कलंद या मुख्य पश्चिम वाहिनी नद्या आहेत. यापैकी पेरियार ही सर्वात लांब 2024 किलोमीटर लांबीची नदी आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे हे पेरियार नदी, तर पेरियार नदी केरळमध्ये आहे. सह्याद्री प्रपाती भूरचना असल्यामुळे उतारावरून वेगाने पाणी येतं
आणि नद्यांच्या कळ्यावरून खाली कोसळतं, त्यामुळे धबधबे निर्माण झाले आहेत. शरावती नदीवरती कर्नाटकामध्ये जगप्रसिद्ध गिरसप्पा जोगचा धबधबा आहे. याची 253 मीटर एवढी उंची आहे. कावेरी नदीवर प्रसिद्ध शिवसमुद्रम धबधबा आहे 97 मीटरचा. ओके, कावेरी नदीवर शिवसमुद्रम. आणि आपल्या कर्नाटकामध्ये शरावती नदीवरती गिरसप्पा आहे. गिरसप्पा आणि जोग हे दोन प्रवाह आहेत. ठीक आहे, त्याला एकच इथे दिलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण घाट परिसरात 50 मोठी धरणे बांधण्यात आली आहे, हे पण लक्षात ठेवा. जलविद्युत निर्मितीसाठी महत्वाचं आहे. जलविद्युत निर्मितीचं जर आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रात खोपोली येथे 1900 मध्ये बांधलेलं धरण हे पश्चिम घाटातलं सर्वात आधीचं धरण आहे, खोपोली धरण. आणि जलविद्युत निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकमधील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेंबारकुलम हे धरणं महत्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम हे धबधबे त्या दृष्टीने जलविद्युतीच्या दृष्टिकोनाने महत्वाचे आहेत. त्यानंतर वने. या भागामध्ये वनांमध्ये पश्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणावर सगळं जिथं पाऊस जास्त पडतो तिथं वनही जास्त असतात. 200 सेमीपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्चिम घाटाच्या पश्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडीत सदाहरित वर्षावने आणि 150 ते 200 सेमी मध्ये पर्जन्यमान असणाऱ्यामध्ये पश्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र सदाहरित अरण्याच्या पश्चिमेस उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने पाहायला मिळतात. आणि तसं जर महाराष्ट्रात बघितलं तर शुष्क पानझडी वने सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतील, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. आणि जैवविविधतेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये जैवविविधतेच्या दृष्टीने खूप असा सोयीस्कर भाग आहे. नॉर्मन मेयर्स यांच्या प्रयत्नामुळे 1988 मध्ये पश्चिम घाट परिसर पारिस्थितिकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील एंडेंजर्ड एरियामध्ये टाकलेला आहे, घोषित केलाय. त्यामुळे इथं कोणीही काही करू शकत नाही. ठीक आहे, नॉर्मन मेयर्स या व्यक्तीने. ओके. भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ 5% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या 26% वनस्पती, त्यानंतर याच्या वनस्पतीच्या 4000 ते 15000 जाती इथं सापडतात. आणि 1800 जातीच्या वनस्पती याच प्रदेशात पाहायला मिळतात. फुलझाडांचे प्रकार इथं 1600 फुलझाडांचे प्रकार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सरपटणारे प्राणी पण इथं आढळतात. यामध्ये 139 सस्तन प्राणी मॅमल्स सापडतात, 179 जलचर, स्थलचर, उभयचर प्राणी सापडतात, 508 पक्ष्यांच्या जाती सापडतात, 7 सस्तन प्राणी, त्यापैकी 84 पक्ष्यांच्या जाती, 16 जाती अन्य कुठेही आढळत नाही अशा प्रकारच्या जाती पण इथं आढळतात. त्यानंतर मोठ्या शेपटीची माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानात अधिक आहे, हे पण लक्षात ठेवा. नामशेष होणाऱ्या अधिक प्राण्यांची संख्या इथं आहे. जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, ही इथं आढळते. 325 प्राण्यांच्या जाती इथं आढळतात. त्यानंतर 334 प्रकारचे फुलपाखरं इथं आढळतात. तुम्ही लक्षात ठेवा, आपलं ब्लू मार्मन नावाचं जे फुलपाखरू आहे हे महाराष्ट्र राज्याचं राष्ट्रीय राज्य फुलपाखरू म्हणून निवडण्यात आलेलं आहे. निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इत्यादी प्राणी आढळतात. त्यांच्या खाली मधुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलं आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे. ब्रह्मगिरी, पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्य इथं आढळतात. बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान, अन्यकल राखीव जंगलात हत्तीची संख्या जास्त आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. तो हा सगळा भाग होता आपल्या सह्याद्रीच्या वैशिष्ट्य होते, या भागामध्ये आपण समजून घेतले. आणि थँक्यू ऑल ऑफ यू. आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच बघूया. उद्याच्या क्लासमध्ये आपण याच्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग बघूया. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अवर